संदर्भात मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपण दर वेळेला कोणीतरी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे, स्वतःला बदललं पाहिजे असं जे काही म्हणत असतो, त्यापेक्षा देखील प्रत्येक माणसाला त्याच्या स्वतःच्या बुद्धीने विचार करायला आपण जर प्रवृत्त केलं तर ते जास्त बरं होईल असं मला वाटतंय. कारण त्यातूनच त्याला मार्ग सापडेल. असं आहे, एखादी अनियंत्रित कार चाललेली असली रस्त्यावरनं तर त्या कारच्या मार्गात दगड टाकून त्याला अडवणं शक्य नाहीये, त्यात अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. पण ती कार चालवणारा जो कोणी ड्रायव्हर आहे त्याला जर आपल्याला प्रवृत्त करता आलं ब्रेक लावण्यासाठी, मार्ग बदलण्यासाठी, तर अपघातातून तोही वाचू शकतो आणि ती कारही शिल्लक राहते. तर हा भाग आपण डोक्यात घेतला पाहिजे. मला स्वतःला असं दिसतंय की आपण जे जन्माला येतो ते काही प्रिस्क्रिप्शन देऊन जन्माला येत नाही. मला असं कर, मला तसं कर. आपल्याला जे काही अस्तित्व मिळतं ते जसं असतं तसंच घेऊन आयुष्यभर जगणं प्राप्त असतं. त्याच्यात बऱ्या गोष्टी पण येतात, वाईट गोष्टी पण येतात. बऱ्या गोष्टींचा कोणाला त्रास नसतो, कोणाला उपद्रव नसतो. ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी आपल्यालाही समजत असतात की माझ्यात अमुक अमुक एक वाईट आहे. परंतु आपण घरी आल्यावरती शर्ट जसा काढून ठेवतो तशा या वाईट गोष्टी आपल्यातून काढून ठेवता येत नाहीत. त्या आपल्या बरोबरच राहतात. मग यातनं मार्ग काय? मार्ग मला असा दिसतोय की ज्या क्षणी तुम्हाला केव्हा तरी निवांत वेळ मिळेल, मोकळीक मिळेल, अशा वेळेला आपण अत्यंत शांतपणे स्वतःशीच विचार करत बसलात की माझ्यामध्ये वाईट काय काय आहे. वाईट याचा अर्थ इतरांना उपद्रव देणारं काय काय आहे. तर त्याची एकदा व्यवस्थित जंत्री काढलीत तर याचा देखील उपयोग होईल. एखाद्या ठिकाणी तुम्हाला राग अनावर होणार असेल आणि अगोदर जर माहीत असेल की मला राग अनावर होतो, हा दुर्गुण माझ्यात आहे, हे अगोदर माहीत असेल तर त्या क्षणी तुम्हाला तुमचा राग नियंत्रणात आणता येतो. हा एक मार्ग आहे. होतं कसं की जसं आता मी बोलतोय, तुम्हा सर्वांना माझा चेहरा दिसतोय, पण मला माझा चेहरा दिसायची सोय नाहीये. तीच गोष्ट याही बाबतीत होते. इतरांचा होणारा उपद्रव मला समजतो, माझा होणारा उपद्रव मला समजतच नाही. मग त्यातून मार्ग काय? मार्ग एकच की आपल्या बरोबर जे काही उपद्रवकारक आलाय त्याच्या समोर धीटपणे उभं राहणं. अनेक ठिकाणी मी पाहतोय की असं कुणाला तुम्ही जर सांगायला गेलात की बाबा रे, या काही उणीवा तुझ्या स्वभावात आहेत, त्याचं तू कमी केल्यास तर बरं होईल, असं तुम्ही सांगून बघा. तो माणूस लगेच रिॲक्ट होईल, या उणीवा माझ्यात नाहीच आहेत त्या तुमच्यात आहेत. यात त्याची चूक नाहीये, त्याला त्या उणीवा दिसण्याची सोयच नाहीये. मग जसं माझा चेहरा मला दिसण्याची सोय नाही, यातून मार्ग काढण्यासाठी मी आरशासमोर उभा राहतो, तसं मला स्वतःमध्ये काय काय आहे ते पाहण्यासाठी ज्या वेळेला मी स्वतः समोर उभा राहीन तेव्हा मला त्या दिसतील. यालाच मी आत्मपरीक्षण करणं म्हणतो. आणि असं जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्या दुर्गुणांच्यावरती, आपल्या उपद्रवावरती मात नक्की करता येईल. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला आपल्या समोर
अडथळे येतात. एका दिशेनं आपण वाटचाल करत असतो, त्या दिशेनं वाटचाल करताना अडथळे आले की आपण नर्वस होतो, आपण निराश होतो. मला असं दिसतंय की अडथळे जेवढे येतात, जेवढे मोठे येतात, तेवढा आपला आत्मविश्वास वाढायला हवा. मी उदाहरण वाहत्या पाण्याचं देतो. जमिनी सपाट वाहणारं पाणी असतं. त्या पाण्यासमोर तुम्ही अडथळा उभा केलात तर ते वाहणारं पाणी त्या अडथळ्यापाशी जातं आणि आपली उंची वाढवतं आणि त्या अडथळ्याला ओलांडून पलीकडे जातं. निसर्गातली ही गोष्ट तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की अडथळे येणं हे एक चांगलं आव्हान आहे आणि त्या आव्हानावरती मी मात करणार आहे हा जर आत्मविश्वास असेल तर आपल्या सगळ्यांना मात करता येते, अडथळे ओलांडता येतात. उलट प्रत्येक अडथळ्यागणिक आपली उंची आपल्याला वाढवता येते. हा त्यातला महत्वाचा जो फायदा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. अडथळा आला नसता तर ते पाणी जमिनी सपाट वाहत राहिलं असतं. या निमित्तानं त्याला उंची वाढवता आली. तीच गोष्ट आपल्या बाबतीत जशीच्या तशी खरी आहे. आपण स्वतः समोर उभे राहायला बिचकतो, घाबरतो. आपल्याला एक धास्ती असते स्वतःचीच आणि त्या धास्तीपोटी आपल्या दुर्गुणापासून आपण लपून बसलेले असतो. जेव्हा एखादा माणूस सांगतो की अमुक एक दुर्गुण माझ्यात नाहीच, तेव्हा तो लपून बसलेला असतो त्या दुर्गुणापासून. शत्रूपासून तुम्ही लपून बसलात तर तुम्ही वाचू शकाल, मला मान्य आहे, पण त्याचबरोबर तो शत्रू पण जिवंत राहतो, तो संपत नाही, तो तुमच्या बरोबरच अस्तित्वात असतो. मात्र ज्या क्षणी तुम्ही धीटपणे सामोरे जाता तुमच्यातल्या दुर्गुणांना, त्यावेळेला ते दुर्गुण आपोआप निष्प्रभ झालेले तुम्हाला दिसतील. 50% वरती तुम्ही त्यांच्यावरती विजय मिळवलेला असेल आणि नंतरचा जो काही भाग राहिलेला आहे दुर्गुणांचा, त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवणं सहज शक्य होईल. या पद्धतीने तर आयुष्याचा विचार करता आला तर याच्यातून निश्चित मार्ग सापडेल. निसर्गाने प्रत्येकाला एक वेगळा मेंदू दिलेला आहे, प्रत्येकाला दिलाय. मला माझ्या उपयोगाचा दिलाय, तुम्हाला तुमच्या उपयोगाचा दिलाय. माझ्या मेंदूचा उपयोग तुम्हाला करता येण्याची सोय नाही, कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्याला मेंदू दिलेला आहे की यातून तू मार्ग कसा काढायचा. वाघाच्या मेंदूमध्ये हरणाच्या मांसाची चव ज्ञात करून दिलेली आहे, पण त्याचबरोबर हरणाच्या मेंदूत सुद्धा वाघापासून बचाव कसा करायचा ते संपूर्ण कौशल्य निसर्गानं हरणाला दिलंय. जो डोकं वापरतो तो शिल्लक राहतो, जो वापरत नाही तो संपतो. हा इथला निसर्गाचा मूलभूत नियम आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करून ठरवा. हे सगळं आता मी आपल्यापाशी बोलतोय, आपण माझेही अनुयायी होऊ नकात, आपण स्वतःचे अनुयायी व्हा. स्वतःचं नेतृत्व स्वतः करा, ते जास्त उपयोगाला येईल. आणि तुमच्या मेंदूनं ठरवा, तुमच्या बुद्धीनं ठरवा यातलं काय घ्यायचं आणि काय टाकून द्यायचं ते. पण स्वतःचा गायडन्स, स्वतःचा मार्गदर्शक हा स्वतःमध्ये निर्माण करा. तोच खरा आहे आणि तोच उपयोगाला येईल. कोणाही नेत्याकडे मार्गदर्शनासाठी बघू नकात. तो नेता तुम्हाला मर्यादित मार्गदर्शन करू शकेल. खरा मार्गदर्शक तुमच्या मध्येच आहे आणि त्याचाच उपयोग तुम्हाला करता येईल आणि तोच तुमचा
सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक असेल. मी समाजामध्ये राहतो, समाजाच्या मदतीवरती जगतो. इतर प्राण्यांना एकटं जगण्याची सोय आहे. उदाहरणार्थ कावळा पक्षी, त्याला दुसऱ्या कुणाच्याही मदतीशिवाय जगता येईल. परंतु माणसाला इतरांच्या मदतीशिवाय जगता येण्याची सोय नाही. जिवंत राहण्यासाठी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागते. आणि अशी मदत घेत असताना आपण कृतज्ञतेनं एका गोष्टीचा विचार करायला हवाय की जर मी इतरांच्या मदतीवर जगत असेन तर मला पण इतरांना जगायला मदत करायला हवी. आणि म्हणून सामाजिक कृतज्ञता हवी. एखादं सामाजिक कार्य आपण करतो म्हणजे कुणावर उपकार नाही करत. ही कृतज्ञतेची भावना असायला हवी की मला इतरांनी जगवलंय, मी इतरांना जगवीन, त्यांना यातना देणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट निर्माण करणार नाही, उलट मी त्यांना जगायला मदत करीन. ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी. कोणीही एकटं राहू शकत नाही, इतरांच्या मदतीशिवाय जगू शकत नाही. अशा रचनेत आपण राहतो आणि म्हणूनच सगळ्यांचा विचार आपल्याला करता यायला हवा. त्यातूनच एका चांगल्या समाजाची, एका चांगल्या समूहाची निर्मिती होईल आणि त्या निर्मितीत आपण सगळेजण आपलं आयुष्य खूप आनंदात काढू शकू असं मला मनापासून वाटतं.